बॅडमिंटनच्या वर्ल्डमध्ये काही टुर्नामेंट्स असे असतात जे जिंकणे म्हणजे फक्त एक टायटल नसतं, तर एक लेगसी बनवणं असतं. आणि त्यात सगळ्यात प्रेस्टिजियस टुर्नामेंट मानली जाते ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप. 1899 मध्ये सुरू झालेली ही टुर्नामेंट बॅडमिंटनच्या हिस्ट्रीमधील सगळ्यात जुन्या आणि प्रेस्टिजियस कॉम्पिटिशन्स मधून एक मानली जाते. ऑलिम्पिक गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप सोबत याला बॅडमिंटनचा मेजर्स मध्ये समजलं जातं. बर्मिंगहम इंग्लंडमध्ये दरवर्षी होणारी ही टुर्नामेंट जगभरातील टॉप रँक प्लेयर्सला एकत्र आणते आणि येथील टायटल जिंकणे म्हणजे बॅडमिंटन करिअर मधील एक मोठा माइलस्टोन अचीव करणे असं म्हणतात. इंडियासाठी पण ऑल इंग्लंड ओपनची एक स्पेशल हिस्ट्री आहे. 1980 मध्ये प्रकाश पादुकोणने हिस्ट्री क्रिएट करत इंडोनेशियाच्या लेजेंडरी प्लेयर लिम स्वी किंगला फायनल मध्ये हरवून ऑल इंग्लंड मेन्स सिंगल टायटल जिंकलं होतं. हा मोमेंट इंडियन बॅडमिंटनसाठी एक टर्निंग पॉइंट होता, कारण प्रकाश पादुकोण हे ऑल इंग्लंड टायटल जिंकणारे पहिले इंडियन प्लेयर ठरले. त्यांच्या या विजयानंतर जगभरातील बॅडमिंटन मॅपवर इंडियाची एक नवीन आयडेंटिटी तयार झाली. त्यानंतर 21 वर्षांनंतर 2001 मध्ये पुलेला गोपीचंदने हे ट्रेडिशन पुढे नेत ऑल इंग्लंड टायटल जिंकले आणि पादुकोण नंतर ही टुर्नामेंट जिंकणारे दुसरे इंडियन बनले. आजपर्यंत मेन सिंगल कॅटेगरीमध्ये ऑल इंग्लंड जिंकणारे फक्त 2च इंडियन्स आहेत, प्रकाश पादुकोण आणि पुलेला गोपीचंद. म्हणूनच ही टुर्नामेंट इंडियन बॅडमिंटन प्लेयर्ससाठी एक ड्रीम ट्रॉफी कन्सिडर केली जाते. परंतु या टुर्नामेंटमध्ये फायनल पर्यंत पोहोचणे पण तितकेच कठीण असते. या टुर्नामेंटमध्ये वर्ल्ड नंबर 1 प्लेयर्स, ऑलिम्पिक चॅम्पियन्स आणि वर्ल्ड चॅम्पियन्स एकत्र कम्पीट करतात. या स्टेज पर्यंत पोहोचण्यासाठी कन्सिस्टंट फॉर्म, मेंटल स्ट्रेंथ आणि वर्ल्ड क्लास स्किल लागतं. म्हणूनच ऑल इंग्लंड फायनल पर्यंत पोहोचलेल्या इंडियन प्लेयर्सची नावे इंडियन बॅडमिंटन हिस्ट्रीमध्ये एक वेगळं स्थान मिळवतात. अशा या लेजेंडरी टुर्नामेंटमध्ये लक्ष्य सेनने पुन्हा एकदा हिस्ट्री क्रिएट केली. लक्ष्य सेन हा ऑलरेडी इंडियन बॅडमिंटनचा रायझिंग स्टार मानला जातो. ज्युनियर लेवल पासूनच त्याने जगभरातील टुर्नामेंट्समध्ये इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स दिले आहे. 2022 मध्ये त्याने ऑल इंग्लंड ओपन मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स देत अँडर्स अँटनसेन आणि ली झी जिया सारख्या टॉप प्लेयर्सला हरवून तो फायनल पर्यंत पोहोचला होता. त्या फायनल मध्ये त्याचा सामना ऑलिम्पिक चॅम्पियन विक्टर एलेक्सन सोबत झाला, जिथे लक्ष्यला पराभव स्वीकारावा लागला. पण त्याचा रन हिस्ट्रीमध्ये रेकॉर्ड झाला. त्याच्या या परफॉर्मन्समुळे लक्ष्य सेन हा ऑल इंग्लंड ओपन मेन्स सिंगल फायनल पर्यंत पोहोचलेला नवीन जनरेशन मधील एक मोठा इंडियन स्टार म्हणून समोर आला. लक्ष्य तेव्हा फक्त 20 वर्षाचा होता आणि तो या प्रेस्टिजियस टुर्नामेंटच्या फायनल मध्ये पोहोचलेला यंगेस्ट इंडियन प्लेयर्स मधून एक बनला होता. आता लक्ष्य सेनने पुन्हा एकदा ऑल इंग्लंड ओपन मेन्स सिंगल फायनल गाठलं आणि हिस्ट्री क्रिएट केली. तो प्रकाश पादुकोण नंतर ऑल इंग्लंड ओपन मेन्स सिंगल फायनल 2 वेळा गाठणारा दुसरा इंडियन प्लेयर बनला. हा माइलस्टोन इंडियन बॅडमिंटनसाठी खूप मोठा आहे, कारण या टुर्नामेंटमध्ये एकदा फायनल गाठणे ही अचीवमेंट मानली जाते. पण 2 वेळा फायनल पर्यंत पोहोचणे म्हणजे प्लेयरची कन्सिस्टन्सी, स्किल आणि मेंटल स्ट्रेंथ दाखवते. लक्ष्य सेनची जर्नी पण खूप इन्स्पायरिंग आहे. उत्तराखंड मधील अल्मोरामध्ये जन्मलेला लक्ष्यला बॅडमिंटनची इन्स्पिरेशन त्याच्या परिवाराकडून मिळाली. त्याने ज्युनियर लेवल मध्ये वर्ल्ड नंबर 1 रँकिंग पण मिळवली आणि नंतर सिनियर सर्किट मध्ये पण त्याने स्ट्रॉंग प्रेझेन्स दाखवला. 2022 मध्ये त्याने इंडियासाठी थॉमस कप जिंकण्यात पण महत्वाची भूमिका बजावली, जो इंडियन बॅडमिंटन हिस्ट्री मधील एक हिस्टॉरिक मोमेंट होता. ऑल इंग्लंड ओपन फायनल पर्यंत 2 वेळा पोहोचणे म्हणजे लक्ष्य सेनने फक्त एक पर्सनल रेकॉर्ड क्रिएट केला नाही, तर इंडियन बॅडमिंटनची लेगसी पण पुढे नेली आहे. प्रकाश पादुकोण पासून सुरू झालेली ही जर्नी गोपीचंद पर्यंत पोहोचली आणि आता लक्ष्य सेन सारख्या नव्या जनरेशनच्या प्लेयर्स त्याला नेक्स्ट लेवलवर घेऊन जात आहे. या सगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये लक्ष्य सेनचं अचीवमेंट खूप मोठं वाटतं, कारण ऑल इंग्लंड ओपन सारख्या हिस्टॉरिक टुर्नामेंट मध्ये इंडियन प्लेयर्ससाठी सक्सेस मिळवणे कधीही सोपं नव्हतं. पण लक्ष्यने पुन्हा एकदा दाखवून दिलं की इंडियन बॅडमिंटन आता ग्लोबल स्टेजवर कन्सिस्टंटली चॅलेंज देऊ शकतो. पण जरी यावेळेस लक्ष्य सेनला टायटल जिंकता आलं नसलं, तरी भविष्यात तो पादुकोण आणि गोपीचंद नंतर ऑल इंग्लंड ओपन जिंकणारा तिसरा इंडियन बनणार का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.